रामकृष्ण हरी मंडळी. तर संत फार्म्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आपण आलो आहोत आज विष्णुभाऊ खांदोडे यांच्या शेतामध्ये. आमचे जीवलग मित्र एक मिनटं बघा तुम्ही आता. विष्णुभाऊ खांदोडे CRPF कमांडो आहे आमचे विष्णुभाऊ खांदोडे. सध्या सुट्टीवर आहे आणि ते सुट्टीवर असले की हे आमचे मित्र आहे. मित्र हे वायरमन नाही आहे, पण वायरमनचे काम उत्कृष्ट म्हणजे एकदम तांत्रिक पद्धतीने प्रॉपर करतात. आमचे राहुल भाऊ उद्रकर कायम सोबत असतो आम्ही. विष्णुभाऊ सुट्टीवर असली की हे पण आमच्यासोबत कायम असतात. आणि हे असं आता विष्णुभाऊच्या शेतात थोडं काम चालू आहे. राहुल भाऊ, आपण काम काय करतो नेमकं सांगा बरं थोडं. प्लंबिंगचे घरगुती इलेक्ट्रिक फिटिंग. नाही, सध्या काय काम चालू आहे आपलं? हे आपलं सध्या कटआउट बदलणे. बरं. म्हणजे पहिले 32 एम्पियरचे होते, आता 63 एम्पियरचे टाकणार आले. बरं. फायदा लोड नाही येणे. हां, बरं. सांगायचं कारण व्हिडिओ बनवायचा उद्देश किती याचं चार्जेस काय आहे राहुल भाऊ आता सध्या हे कामाचं? समजा हे काम मित्रा खात्री करतोय. नाही, पण आता तुम्ही इनडायरेक्टली समजा हे काम करायचं तर आपल्याला चार्जेस किती लागतात समजा जवळपास? हे बघा, 500 ते 600 रुपये. हां, 500 ते 600 रुपये एक अर्ध्या एक घंट्यात राहुल भाऊ आमचे कमवत असतात. पण आमची जान विष्णुभाऊ खांदोडे CRPF कमांडो यांचं कुठलंही काम असलं तर राहुल भाऊ तत्पर हजर असतात आणि आम्ही जाऊन सोबतच असतो. तर हे राहिलं तांत्रिक काम. चला बघू आपण हे कामं कशासाठी उरायले. हा बोर आहे विष्णुभाऊ शेतातला. एक नंबर पाणी याला कायम. आता थोड्या वेळातच बोर चालू होईल, मोटर पण चालू होईल. तुम्ही बघू शकता इकडे सोयाबीन आहे शेतातली. सगळे सोयाबीनचं पेर झालेलं आहे. पावसाची कमतरता आहे मित्रांनो. पाऊस सुरू झाला होता, पेरण्या झाल्या आणि एक 5-6 दिवस झाले आता पाऊस थांबलेला आहे. पावसाची अर्जंट आवश्यकता आहे. पण शेतात आता सध्या टप्पा जोडलेला आहे. थोडंसं तांत्रिक काम झालं की सगळं काय. सध्या आभाळ आलेलं आहे. पाऊस केव्हा येऊ शकतो काही सांगता येत नाही आणि पाऊस येणारच आहे. शेत बघू शकता. शेतात विष्णुभाऊच्या मस्त समोर डोंगर आहे, मस्त रमणीय ठिकाण आहे. मस्त शेतात आम्ही येत राहतो, कायम फिरत राहतो. विष्णुभाऊ सुट्टीवर असल्यावर त्यांच्या शेतात येत राहतो. पण नेक्स्ट प्लॅनिंग काय आहे आता? मी विष्णुभाऊ आणि आणखीन 2-3 मित्र आम्ही गेलो होतो सनस नर्सरीमध्ये, पुण्याला आहे तिकडे. तर चिक्कूच्या कलमा, केशर आंब्याच्या कलमा आम्ही पाहिलेल्या होत्या. तर त्याचं प्लांटेशनचं काम आम्हाला लवकरच करायचं आहे. त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ आपण विष्णुभाऊ. ते आपण गेलो होतो कलमा बघायला. हो. कोणत्या? केशरच्या आणि चिकूच्या. हां, तर त्याचं काम आपल्याला केव्हा सुरू करायचं आहे? आता जेव्हा समजा आता सध्या तर पाणी नाही आहे, 4-5 दिवसात पाणी चालू झाल्यानंतर आपण जाऊया आणि केसरच्या आणि चिकूच्या कलमा घेऊन येऊया. हां, आणि त्यांची लागवड पण आपल्याला करायची आहे. विष्णुभाऊ देश सेवेसोबत घरी आल्यावर उत्कृष्ट कास्तकार सुद्धा आहे. म्हणजे शेतीचं पण नियोजन ते व्यवस्थित करत राहतात आणि प्रॉपर त्यांनी सगळं काही केलेलं आहे. सोबत अण्णा बसलेले बघा, विष्णुभाऊचे वडील आहे. त्यांनी सांगितलं की बाकीचे हळद वगैरे तिकडचे दाखवा, पण आपण तिकडे काही गेलो नाही अजून, इकडेच आहे. तर लवकरच एक प्लांटेशनचा व्हिडिओ येणार आहे. तुमचं काही सजेशन असेल त्या प्लांटेशनबद्दल तर तुम्ही सुचवा लवकरच. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.